नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये प्लॉटिंग अँड ग्राफिक्स इन सायलॅब हे शिकणार आहोत. तर याच्यात आपण मेनली 2D प्लॉटिंग आणि 3D प्लॉटिंग हे शिकणार आहोत. तर व्हिज्युअलायझेशन हे एक सायंटिफिक कॉम्प्युटिंगचे एक मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. लार्ज डेटा सेट जर असेल तर मॅथमॅटिकल त्याचं प्रेझेंटेशन, ग्राफिकल प्रेझेंटेशन हे त्याचे मॅथमॅटिकल रिझन फाइंड आउट करण्यासाठी इझी जातं, मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशन देण्यासाठी इझी जातं. सायलॅब प्रोव्हाइड पॉवरफुल फंक्शन फॉर, तर 2D प्लॉट करतं ते दोन व्हेरिएबलचं रिलेशन पाहण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. लाईन ग्राफच्या स्वरूपात हे करतं. स्टॅटिस्टिकल प्लॉट करतं, ॲज बार ग्राफ, पाय चार्ट, हिस्टोग्राम अशा प्रकारचे. स्कॅटर प्लॉट. तसंच 3D प्लॉट व्हिज्युअलायझेस सरफेस करतं. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक कर्व पण आपण याच्यात काढू शकतो. आणि ग्राफला आपण कस्टमाइज करू शकतो, टायटलला ऍड करू शकतो, लिजंड, ग्रीड आणि वेगवेगळ्या प्रकारे ग्राफला फॉर्मॅट करू शकतो. आता आपला पहिला पार्ट आहे 2D प्लॉटिंग, 2 डायमेन्शनल प्लॉटिंग. आता 2D प्लॉटिंग इन सायलॅब allows to visualization relation between two variable using the various graph. त्यात बार ग्राफ, स्कॅटर ग्राफ, मेनली लाईन ग्राफ अशा प्रकारचे ग्राफ येतात. ते ट्रेंड्स असतील, पॅटर्न असतील, कोरिलेशन असतील, हे अनालाइज करण्यासाठी हे मदत करतं. आता हे दोन प्रकार पाहणार आहोत आपण, एक सिंपल प्लॉट आणि 2D. म्हणजे हा PLOT हा प्लॉट एक सिंटेक्स आहे आणि प्लॉट 2D एक सिंटेक्स आहे. आता हा सिम्पलेस्ट प्लॉटिंग फंक्शन आहे. तर हा लाईन ग्राफ ड्रॉ करतो. इफ ओनली वन व्हेक्टर इज गिवन, इट प्लॉट अगेन्स्ट द इंडेक्स. म्हणजे एका साईडला एक व्हेरिएबल आणि दुसऱ्या साईडला त्याच्यावर डिपेंड असणारा एक व्हेरिएबल, असा हा लाईन ग्राफ प्लॉट करतो. त्याचे युजेस होतात मॅथमॅटिकल फंक्शन व्हिज्युअलाइज करण्यासाठी, साइन, कॉस, टॅन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, पॅराबोलिक फंक्शन, असे एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपेरिमेंट डेटाचा ट्रेंड ऑब्झर्व करण्यासाठी येतो, आणि कम्पेअर डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल याच्यासाठी पण याचा वापर केला जातो. तर आपण पहिला छोटासा प्रोग्राम पाहू आणि मग ऍक्च्युली तो रन करून पाहू. तर पहिलं एक एक्झाम्पल आहे की मला साइन एक्सचा ग्राफ करायचा आहे, ड्रॉ 0 to 2π पर्यंत. तर हा ऍक्च्युली याचं वर्क कसा करतो, हा लाईन ग्राफ म्हणतात याला. लाईन ग्राफ म्हणजे काय की हा एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू घेतो, वाय ऍक्सिसची व्हॅल्यू घेतो, तिथे एक पॉइंट घेतो, असे सगळे पॉइंट ड्रॉ करतो आणि त्याला लाईनने जोडतो, त्याला आपण लाईन ग्राफ म्हणतो. आता इथं हे फंक्शन कसं आहे, आधी आपल्याला काय करायचं, एक्स हा ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू डिफाईन करायच्या. आता आपल्याला 0 to 2π घ्यायचं आहे, मग काय करायचं, एक्स हा 0 to 2π घ्यायचा, पण इन्क्रीमेंट ही आपण ठरवून घ्यायची. आता जर इन्क्रीमेंट दिली नाही तर ती 1 ची होती. आता इन्क्रीमेंट 0.1 ची आहे, म्हणजे 0 पासून 2π पर्यंत जायचं आणि इन्क्रीमेंट कितीची घ्यायची, 0.1 ची. असा एक व्हेक्टर तयार झाला. क्रिएट्स अ व्हॅल्यू ऑफ एक्स फ्रॉम 0 to 2π इन स्टेप ऑफ 0.1 आणि y इक्वल टू साइन ऑफ एक्स. तर ह्या साइन एक्सच्या इतक्या व्हॅल्यू आल्या, त्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूसाठी हा y ड्रॉप म्हणजे पॉइंट y हा निघतो. मग हा प्लॉट काय करतो, एक्स आणि y हे पॉइंट प्लॉट करतो आणि त्याला काय करतो, लाईनने जॉईंट करतो. आता आपण हाच प्रोग्राम सायलॅब मध्ये पाहू. पहिला आहे आपण एक्स हा व्हेरिएबल डिफाईन करायचा, 0 to, वाटलं तिथं मी स्पेस देतो, 0.1 ही स्टेप घ्यायची. आपण ह्या स्टेप बदलून पाहू काय होतंय. आणि नंतर 2π, इथं 2 स्टार आणि इथं पाय द्यायचा, मल्टिप्लिकेशनला पाय. हा झाला तुमची एक्स ची व्हॅल्यू. आता तुम्हाला काय करायचंय, फंक्शन लिहायचंय, y इक्वल टू, ऍक्च्युली ह्या पॉइंट घेतात, y इक्वल टू साइन ऑफ एक्स. हा झाला तुमचा y इक्वल टू साइन ऑफ एक्स. आता प्लॉट काय करायचा, एक्स कॉमा वाय, वाय कॉमा एक्स ही करू शकता.
आता जस्ट हे केल्याच्या नंतर आता काय करायचं, प्रोग्राम रन करायचा. नंतर एक नवीन ग्राफिक विंडो तयार होतो. तर हा अशा प्रकारे ग्राफिक विंडो झालेला आहे. तर हा ग्राफ आलेला आहे खाली एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा त्याचा ग्राफ आलेला आहे. तर सेंटर हा इथं आहे. आता आपण हे पॉइंट चेंज करून पाहू. आता हा जो आधीचा ग्राफ आहे तो क्लोज करायचा. आधीचा ग्राफ आहे तो क्लोज करायचा, काही चेंजेस करायचे असले तर. आता मी इन्क्रिमेंट 0.5 देतो. हे इन्क्रिमेंट 0.5 देतो. आता तुम्हाला ग्राफ दिसेल. तर हा ग्राफ कसा झाला, 0 साठी 0 व्हॅल्यू, 0.5 साठी जी व्हॅल्यू आली ती, 1 साठी व्हॅल्यू आली ती, 1.5 साठी व्हॅल्यू आली ती. असा हा स्ट्रेट लाईननी हा ग्राफ काय होतो, जॉईंट होतो. त्याच्यामुळे याला लाईन ग्राफ म्हणतात. जितके तुम्ही पॉइंट जास्त द्याल तितकी जास्त अॅक्युरेसी वाढेल. आता 0.5 मी हे दिलं तर हा आणखी अॅक्युरेट ग्राफ आला. आता याला झूम करता येतं याने. तर इथं तुम्ही पाहू शकता की हा ग्राफ जास्त स्मूथ आहे. हा ग्राफ जास्त स्मूथ आहे. तुम्ही कमी घेतले तर त्याच्यावरून पण हे करू शकतात. हा ग्राफ ऑटोमॅटिकली येतो. आता पहा, ह्या ग्राफला आपण सेव्ह पण करू शकतो. तर या ग्राफला सेव्ह कसं करायचं, फाईल सेव्ह केलं तर सेव्ह हे सायलॅबच्या विंडो प्रमाणे हे सेव्ह होईल. मग अशा वेळेस काय करायचं, इथं सायलॅब मध्ये मी हा ग्राफ सेव्ह करू शकतो, पण हा ऍज अ सायलॅबची SCG फाईल सेव्ह होईल. अशी पण मी फाईल सेव्ह करू शकतो. आणि मला जर ऍज अ इमेज सेव्ह करायची असेल तर एक्सपोर्ट टू म्हणायचं. एक्सपोर्ट टू म्हणायचं. मग इथं PNG, JPG, तुम्हाला PDF इमेज पाहिजे, कोणती इमेज पाहिजे ते आपण घेऊ शकतो. याला सेव्ह करायचं ग्राफिक विंडो 0 सायलॅबला, तर हा ग्राफ सेव्ह होईल. अशा प्रकारे हा ग्राफ काढला जातो. हा सिंपल ग्राफ आहे. आता पुढचं पाहू. हे एक नवीन फंक्शन आहे पहा, 2D प्लॉट. हे नवीन फंक्शन आहे प्लॉट 2D. तर हे प्लॉट 2D फंक्शन काय करतं, तर हे पण ग्राफ काढतं, फक्त थोडस स्टाईल वेगवेगळे आपण वापरू शकतो. प्रोव्हाइड्स मोर कंट्रोल ओव्हर लाईन, स्टाईल, कलर अँड मार्कर्स कॅन बी यूज टू प्लॉट मल्टिपल फंक्शन इन वन कॉल. तर आपण हा काही जास्त वापरणार नाही, कारण पहिल्या याच्यात आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी ऍड करता येतात. त्याचा सिंटेक्स आहे प्लॉट 2D. याचा सिंटेक्स आहे प्लॉट 2D. याला कसे देतात, एक्स, वाय आणि स्टाईल देतात. तर स्टाईल हा 1, 2, 3 असे नंबर आहेत. ही स्टाईल, मग याला कमांड देताना असेल. ज्यावेळेस तुम्हाला थोडा क्वालिटीचा ग्राफ काढायचा असेल त्यावेळेस हे वापरता येतात, किंवा पब्लिकेशन मध्ये प्रेझेंटेशन करायचं असेल तर हा वापरता येतो. तर द स्टाईल नंबर इन प्लॉट 2D XY कस्टमाइज हाऊ द कर्व आर ड्रॉन, सॉलिड, डॅश लाईन, मार्कर, कलर ऑर डॅश. आपण ते पाहू. आता हेच एक्झाम्पल आपण कॉस्टचा ग्राफ करू आणि ते पाहू. फंक्शन कोणतं वापरायचं, प्लॉट 2D. आता पहा, एक्स लिहू 0 टू स्टेप 0.1 टू 2% ऑफ 2 स्टार % ऑफ पाय. हे झालं. y इक्वल टू आता ग्राफ आहे कॉस ऑफ एक्स. याच्यानंतर काय करायचं, प्लॉट 2D करायचं. प्लॉट 2D आणि काय करायचं, x, y. आणि इथं तुम्हाला काय करावं लागतो, स्टाईल नंबर द्यावा लागतो. मग इथं मी 1 दिला. आपण नंबर चेंज करून ग्राफ पाहू. तर हा आला ब्लॅक कलरचा ग्राफ. हा आला ब्लॅक कलरचा ग्राफ. मी कट करतो, स्टाईल नंबर चेंज करतो 2. तर हा आला तुमचा ब्ल्यू कलरचा ग्राफ. असे तुम्ही जर चेंज केले व्हॅल्यू, आता इथं मी करतो 8 केला. एक मिनिट, आपण नंबर चेंज करू पुन्हा. 8 ला काही नसू पण शकतं. 8 ला आला ब्ल्यू कलरचा ग्राफ. असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आपण
स्टाईल देऊन काढू शकतो. 4 ट्राय करू आपण. 4 ला आला ह्या ब्लूइश कलरचा ग्राफ. असा हा 2D प्लॉट आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे बार चार्ट. तर त्याचा सिंटेक्स काय आहे, बार वाय म्हणजे वाय ह्या व्हॅल्यू द्यायच्या आणि त्याच्या साईजचा तो बार काढतो. तर हा काय असतो, रिप्रेझेंट डाटा विथ व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल बार, हाईट ऑफ इच बार करस्पॉन्डिंग टू द व्हॅल्यू. आता यूज फॉर कॅटेगरियल डाटा, कम्पेअर डिस्क्रीट ग्रुप. तर सुरुवातीला याचं फंक्शन पहा कसं, वाय इक्वल टू तुम्हाला जे हाईट द्यायची ती हाईट घ्यायची मॅट्रिक्सच्या मध्ये आणि बार वाय करायचा. तर हा ड्रॉ ग्राफ करतो. पहा इथं आता आपण पाहिलं होतं की वाय इक्वल टू 3, 7, 5, 9 हा घ्यायचा आणि प्लॉट काय करायचं, फक्त बार म्हणजे नुसता बार टाईप करून आणि वाय टाईप करायचा. याला डेकोरेट पण करता येतं. असा झाला तुमचा हा बार. तुम्ही आणखी याच्यात कितीही व्हॅल्यू वाढवू शकता, त्याच्यानुसार हे काढू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे पाय चार्ट. त्याच्यानंतर आहे पुढचं पाय चार्ट. आता पाय चार्ट काय असतो, तर तुमच्या सर्कलचं तुम्ही दिलेल्या याच्यात डिव्हिजन करतो. म्हणजे आता हा काय करतो, रिप्रेझेंट डाटा ॲज अ स्लाइस ऑफ सर्कल, इच स्लाइस शोज पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन ऑफ द कॅटेगरी. म्हणजे हे 100 धरणार आणि 100चे हे पर्सेंटेज करणार. इथे 4 आहे, 100चे हे त्याच्यानुसार पर्सेंटेज करणार आणि अँगल 360 पैकी ह्या प्रमाणात ते अँगल देणार. आता याचं सिंटेक्स आहे पाय पहिल्यांदा व्हॅल्यूचा वेक्टर आणि नंतर लेबलचा वेक्टर. ते कशासाठी वापरतात, टू रिप्रेझेंट प्रोपोर्शन लाईक बजेट डिस्ट्रीब्युशन फॉर सर्वे रिझल्ट अँड डेमोग्राफिक स्टडी आणि इंटरप्रिट करायला इझी जातो. तर एक्झाम्पल पाहू हे. तर ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्याला काय दिले, लेबल्स. तुम्ही हे देऊ शकता की तिला काय अलोकेट झालं वगैरे आणि हा ड्रॉ करायचा पाय चार्ट. तर आपण हे एक्झाम्पल पाहू. पहा सुरुवातीला काय दिले, व्हॅल्यूज दिलेत. तुम्ही काही व्हेरिएबलला नावं देऊ शकतात. व्हॅल्यूज इक्वल टू पहिली व्हॅल्यू दिली ती 30, नंतर 20, कोमा दिला तरी चालतो 25. त्याच्यानंतर आता लेबल्स तुम्ही काहीही देऊ शकता. मी देतो ऍपल किंवा मार्क्स ठेवू आपण 30 पैकी. तर मॅथ्सचे मार्क, नंतर पुढं मॅथ्स, नंतर फिजिक्सचे मार्क, त्याच्यानंतर स्टॅटचे मार्क, त्याच्यानंतर मराठीचे मार्क. असं हे झाले लेवल. आता काय करायचं, कोमा दिला तरी चालतो. पाय हे करायचं आणि इथं पहिल्यांदा व्हॅल्यूचा वेक्टर लिहायचा. व्हॅल्यूज कोमा देऊन लेबल्स हे झालं. असं झालं. तर आता याला काय करायचं, ड्रॉ करायचं. तर हा पाय चार्ट आलेला आहे. तर पहा मॅथला 30 आहेत म्हणजे तेवढा पार्ट झाला. नंतर फिजिक्सला 25, मराठीला 30 आणि स्टॅटला 30. असं अँटी क्लॉकवाईज हे रोटेशन येतं हे व्हॅल्यू. अशा प्रकारे आपण पाय चार्ट ड्रॉ करू शकतो. आता पाहायचं आपल्याला हिस्ट प्लॉट म्हणजे हिस्टोग्राम. तर हा काय करतो, लार्ज डेटा असेल ना तर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आता इथं पहा 1000 डेटा आहे, 1000 व्हॅल्यू. मग 1000 व्हॅल्यूच्यात आपण बार नाही काढू शकत. मग त्याला छोट्या छोट्या बिन मध्ये रिप्रेझेंट करायचं आणि त्याच्यावरून त्याचे बिन किती करायचे त्याच्यावरून हे करायचं.
तर पहा, डिवाइड्स डाटा इंटू बिन्स इंटरवल अँड काउंट द हाऊ मेनी फॉल्स इन इच बिन. आता याचं सिंटेक्स आहे हिस्ट प्लॉट आणि बिन्स म्हणजे किती तुम्हाला बिन्स करायचे ते, आणि नंतर किती आहे डेटा. म्हणजे आता हे बिन्स म्हणजे किती तुम्हाला, सपोज हा 1000 डेटा दिलेला आहे, त्याचे 10 बिन्स करायचे आहेत. मग तो त्या प्रमाणात तो बिन्स करतो तेवढ्या साईजचे, आणि त्याच्यात किती आलाय ती त्याची हाईट दाखवतो. त्याचा यूज होतो अनालाइज स्प्रेड अँड व्हेरिएबिलिटी ऑफ डेटा, युजफुल इन प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक. त्याच्यानंतर युजफुल फॉर डिटेक्टिंग पॅटर्न्स लाईक नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर आधी हा आपण कोड पाहून त्याला त्याचं एक्सप्लेनेशन पाहू. आता पहा, डेटा दिला तर डेटा किती दिला, रॅन्डम नंबर दिले 1 ते 1000. आता हे काय आहे ते पाहू. जनरेट्स 1/100 रो व्हेक्टर, थोडक्यात म्हणजे हा 1/100 मॅट्रिक्स ऑफ रॅन्डम नंबर्स बिटवीन 0 to 1. म्हणजे याच्यात 1000 नंबर तयार होतील याच्यात एवढ्या साईजचे. नंतर काय केलं तर हिस्ट प्लॉट ऑफ 10 म्हणजे याचे 10 बिन्स तयार केले, हे नंबर ऑफ बिन्स 10 तयार केले, आणि हा डेटा काय केला ड्रॉ केला. तर आपण हे ऍक्च्युली याचा हा असा येईल. आता रॅन्डमली नंबर असल्यामुळे हे प्रत्येक वेळेस हा ग्राफ बदलत जाईल. रॅन्डम नंबर असल्यामुळे प्रत्येक वेळेस हा ग्राफ बदलत जाईल. आता इथं आपण हे करू, तुम्ही ते बिन पण बदलू शकता, हे पण करू शकता. आता पहा, मी डेटा घेतो, डेटा इक्वल टू, मला काय करायचे 1000 नंबर. आता मी 1000 नंबर टाईप करणं म्हणजे जास्त होईल. मग आता मी काय करतो, 1000 साईजचा एक रो व्हेक्टर घेतो. आता मला काय करायचं, हिस्ट प्लॉट करायचा आहे, हिस्ट प्लॉट. आणि मला किती बिन घ्यायच्यात 10. आपण बिन पण पाहू काय असतं, आणि कुणाचा काढायचा आहे डाटाचा काढायचा आहे. आता हा झाला आपला एवढा कमांड. आता मी याला काय करतो रन करतो. पहा, हा असा आला. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी रन करेल त्यावेळेस हा वेगळा येणार आहे. तर हे हा एक नंबर होता, तर 1 चे हे 10 पार्ट केले, आणि त्याच्यात ह्या 1000 मध्ये किती व्हॅल्यू आहे ते केले याच्यातल्या. आता हा असा आला. तर पुन्हा जर रन केला तर प्रत्येक वेळेस हा ग्राफ काही वेगळा येईल. आता ह्या 10 बिन झाले, आपण याला काय करू 20 बिन करू. 20 बिन करून रन करू, तर हे नंबर ऑफ बिन वाढले. आता इथं तुम्ही ह्या व्हॅल्यू पण चेंज करू शकता. इथं 1000चे मी 100 करतो. लार्ज डेटा असेल तर एक्सेल मधून डायरेक्ट तुम्ही ह्या इम्पोर्ट करू शकता, तरी ह्या व्हॅल्यू होऊन जातात. आता पाहिजे ह्या 3 आणि 4 अशाच व्हॅल्यू आहेत इतक्या आलेल्या ह्या त्या प्रमाणावर. याच्यानंतर आपण पाहू स्कॅटर प्लॉट. याच्यानंतर पाहू स्कॅटर प्लॉट. तर स्कॅटर प्लॉट म्हणजे फक्त पॉइंट ड्रॉ करायचे. स्कॅटर प्लॉट म्हणजे फक्त पॉइंट ड्रॉ करायचे. प्लॉट डाटा ॲज इंडिव्हिज्युअल पॉइंट नॉट कनेक्टेड लाईन्स. म्हणजे आधी आपण त्या पहिल्यात लाईन कनेक्टेड डॉट करायचो, आता नाही. शो कोरिलेशन अँड स्प्रेड बिटवीन व्हेरिएबल. त्याचा सिंटेक्स आहे स्कॅटर एक्स वाय. तर आयडियल फॉर एक्सपेरिमेंटल डेटा कलेक्शन. आयडेंटिफाय पॅटर्न क्लस्टर ऑर आउटलाईन. कोणत्या ठिकाणी जास्त क्लस्टर झाले ते. यूज इन रिग्रेशन अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस. आता आपण व्हॅल्यू घेऊ एक्सच्या आणि वायच्या. आपल्याला जास्त व्हॅल्यू घ्यायच्या, मग आपण रॅन्डम व्हॅल्यू घेऊ. जितक्या एक्सच्या आहे तितक्याच काय करा वाय घ्या, आणि त्या काय करा स्कॅटर प्लॉट करा. तो अशा प्रकारचे येईल. आता आपण ते रन करू. एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू घ्यायच्या रॅन्डम 1 to आपण 100 घेऊ. नंतर y इक्वल टू रॅन्डम. सेम नंबरच्या व्हॅल्यू घ्यावा लागतील तुम्हाला, आणि कमांड काय द्यायची स्कॅटर x, y. आता हे जर प्लॉट केलं तर 100 व्हॅल्यू तुमच्या प्लॉट होतील. पहा, ह्या 100 व्हॅल्यू आहेत. 100 एक्सच्या व्हॅल्यू, त्याच्या रिलेटेड 100 वायच्या व्हॅल्यू. आपण आता ह्या व्हॅल्यू वाढवून आपण 500 करू. तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल की ह्या व्हॅल्यू वाढत आहेत. ह्या व्हॅल्यू वाढल्या, ह्या 500 व्हॅल्यू आल्या एक्सच्या, आणि त्याच्या संबंधित वायच्या ह्या 500 व्हॅल्यू आल्या. आणि हे 0 to 1 मधलेच सगळ्या, कारण आपण ह्या रॅन्डमली सिलेक्ट करत आहोत.
अशा प्रकारे हा स्कॅटर प्लॉट करायचा. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मल्टिपल प्लॉट्स अँड अनोटेशन. म्हणजे काय करायचं, एकाच ग्राफवर एकाच कॅनव्हासवर म्हणजे एकाच एक्स वाय ऍक्सिसवर दोन ग्राफ ड्रॉ करायचे किंवा एकाच कॅनव्हासवर दोन वेगवेगळे ग्राफ वेगवेगळ्या ऍक्सिसवर ड्रॉ करायचे. हे आपल्याला याच्यात पाहायचं आहे. तर सायलॅब अलाउड टू प्लॉटिंग मल्टिपल कर्व इन सेम फिगर अँड ऍडिंग अनोटेशन सच ॲज टायटल, लेजंड अँड ग्रिड्स लाईन फॉर क्लिअरिटी. तर आधी आपण मल्टिपल प्लॉट पाहू आणि त्याच्यानंतर आपण डेकोरेट कसं करायचं ग्राफला. आता मल्टिपल प्लॉट्स ऑन सेम ऍक्सिस सेम असून दोन दोन ग्राफ काढू शकतो आपण. आता पहा मला काय करायचंय, ओव्हरले मोर दॅन वन कर्व इन सेम विंडो हेल्प्स टू कम्पेअर डिफरंट फंक्शन डायरेक्टली. यूज काय, कम्पेअर एक्सपेरिमेंट अँड थेरॉटिकल रिझल्ट, प्लॉट मल्टिपल मॅथमॅटिकल फंक्शन टुगेदर, याच्यासाठी वापरला जातो. आता हे सेम आहे, प्लॉटच करायचे, फक्त काय करायचं, दोनदा प्लॉट करायचे दोन ग्राफ. तर पहा एक्स हा डिफाईन करायचा, इथं आपण 0 to 2 पाय केला आणि इन्क्रिमेंट म्हणजे स्टेप घेतली 0.1 ची. पहिलं फंक्शन घेतलं y1 साइन एक्स, दुसरं घेतलं कॉस एक्स. आधी एक्स y1 चा म्हणजे साईनचा ग्राफ प्लॉट केला, नंतर एक्स y2 म्हणजे कोसाईनचा ग्राफ प्लॉट केला. आता आपण ऍक्च्युअली जाऊ याला. आता काय करू आपण, x इज इक्वल टू व्हॅल्यू घेऊ 0 to 2 पाय, तुम्ही वेगळे घेतले तरीही चालेल. इथं आपण काय करू, -2 पाय टू +2 पाय घेऊ, -2 पाय कोलन 0.1 चे इन्क्रिमेंट घेऊ आणि नंतर 2 पाय हे व्हॅल्यू घेतल्या. आता मी काय करतो, दोन फंक्शन ना, एकाला देतो नाव y1, एकाच सेम ऍक्सिसवर ड्रॉ करायच्यात. मग y1 फंक्शन काय आपलं, साइन ऑफ एक्स. दुसरं फंक्शन आहे y2 इक्वल टू कॉस ऑफ एक्स, हे फंक्शन आहे. आता y1 y2 फंक्शन झालं, आता प्लॉट करायचं. प्लॉट x, y1 आणि दुसरा प्लॉट करायचा x, y2. म्हणजे एकाच कॅनव्हासवर हे साइन आणि कॉसचे ग्राफ ड्रॉ होतील. आता आपण काय करू, हे रन करू. एरर इथं, सॉरी इथं 2 स्टार पाहिजे, इथं पण 2 स्टार पाहिजे. तर एकच ग्राफला एरर प्लॉय झाला, इथं प्लॉट पाहिजे. आता दोन्ही ग्राफ येतील. पहा हा एक आला साइनचा आणि एक आला कॉसचा. आपल्याला हे व्यवस्थित शिकायचे की डिफरन्शिएट कसं करायचंय. तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी आवश्यक लागतील डेकोरेट करण्यासाठी. हे झालं, एकाच सेम ऍक्सिसवर दोन ग्राफ ड्रॉ करायचे. आता पुढचं पाहायचंय सबप्लॉट. सबप्लॉट म्हणजे काय, जी दिलेली विंडो आहे, वन फिगर विंडो इंटू स्मॉलर सेक्शन, म्हणजे दोन पॅनल बनवायचे आणि त्याच्यात हे काय करायचं, ड्रॉ करायचं. इच पॅनल कॅन होल्ड अ डिफरंट ग्राफ. त्याचा सिंटेक्स आहे सबप्लॉट आणि 3 आर्ग्युमेंट द्यावं लागतं त्याला. पहिल्यांदा रोज, म्हणजे या कॅनव्हासचे किती पार्ट करायचे, 2 रो 1 कॉलम केला म्हणजे 2 रो झाले हे, आणि हे 1 कॉलम म्हणजे या प्रकारचे. आणि पोझिशन म्हणजे या वरच्याला 1 नंबर, खालच्याला 2 नंबर. तर यूज डिस्प्ले मल्टिपल व्ह्यू इन डेटा सायमल्टेनियस, म्हणजे एकाच याच्या 2-2, 3-3 ग्राफ पाहू शकतो. सेव्ह स्पेस इन रिपोर्ट ऑर प्रेझेंटेशन. तर याचं पहा कसं करायचं असतं. तर याचं एक्झाम्पल, एक्स हा घ्यायचा, त्याच्यासाठी आधी सबप्लॉट करायचा. आता मी काय केले, 2 रो, हे एक पहिली रो आणि दुसरी रो, आणि 1 कॉलम म्हणजे हा एकच कॉलम. जर 2 आणि 2 असते तर 1, 2, 3, 4 असं आलं असतं. आणि हे पहिल्या नंबरला प्लॉट करायचा साइनचा ग्राफ, 1 साइन एक्स, आणि दुसऱ्या नंबरला प्लॉट करायचा कॉसचा ग्राफ, म्हणजे हे 2, 1 तसाच राहिला. आणि नंतर काय करायचं, हा ग्राफ प्लॉट करायचा. आता इथं आपण काय करू, x इज इक्वल टू 0,
इन्क्रिमेंट आहे 0.1 ची 2 पाय. हा झाला तुमचा एक्स. आता आपण वाटले तर दोन फंक्शन घेऊ, दोन फंक्शनचे ग्राफ करायचे. वाय इक्वल टू साइन ऑफ एक्स आणि y2 इक्वल टू कॉस ऑफ एक्स. डायरेक्ट लिहिलेले तरी चालतात फंक्शन. आता मला काय करायचंय, सबप्लॉट डिफाइन करायचे आणि त्याचे पार्टिशन करायचे आहेत. पहा, मग मी काय करतो, सबप्लॉट. तर किती बाय कितीचा कॅनव्हास करायचंय, 2 रो आणि 1 कॉलम. त्यातलं पहिल्या पोझिशनला प्लॉट x, y1. परत सबप्लॉट हे सेम ठेवायचं आणि ही पोझिशन काय करायची, दुसरी घ्यायची आणि काय करायचं, प्लॉट x, y2. इथं जर तुम्ही डायरेक्ट साइन एक्स आणि कॉस एक्स लिहिलं तरीही काही अडचण नाही. आता हा ग्राफ असा झाला. आता पहा हे काय होईल, तर हा ग्राफ असा आला, म्हणजे 2 रो झाले, ही पहिली रो आणि ही दुसरी रो आणि एकच कॉलम. आता इथं आपण काय करू, हे चेक करण्यासाठी याला आपण काय करू, 2 करू, म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम याच्यातली फक्त पहिली आणि सेकंड पोझिशन घेऊ. पहा हे आली, ही पहिली पोझिशन, ही सेकंड पोझिशन, तिसरी आणि चौथी पोझिशन रिकामी. आता मी काय करतो, याला तिसऱ्या पोझिशनला टाकतो, म्हणजे एक खाली एक खाली एक केले, हे असं. म्हणजे तुम्ही एका कॅनव्हास मध्ये 6 पण किती पण ग्राफ काय करू शकता, फिट करू शकता. ग्राफ कम्पेअर करायला इझी जाईल. आपण वाटलं तर आणखी 2 ऍड करू. एक आणखी ऍड करू. हा 2 नंबरच्या पोझिशनला राहून देऊ. सबप्लॉट 2,2 हे कॉमन राहणार, 3 राहणार आणि PLOT. आता मी इथं डायरेक्ट ग्राफ काढतो, x, x². हा मी डायरेक्ट ग्राफ काढला. तुम्ही आणखी एखादा ग्राफ पण ऍड करू शकता. ओके. हा प्रॉब्लेम काय आला, तर हा प्रॉब्लेम असा आला, x हा व्हेक्टर आहे आणि तुम्हाला x हा व्हेक्टर नुसता x न ड्रॉ करता त्याचा प्रत्येक पॉइंटचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे इथं काय काय आर्ग्युमेंट द्यावा लागेल, x डॉट, म्हणजे x डॉट स्क्वेअर म्हणजे काय, तर प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर. मग आता हा रन करून पाहू. हा आला तिसरा ग्राफ. तसंच तुम्ही e⁻x चा ग्राफ पण याच्यात ऍड करू शकता. असे अनेक ग्राफ तुम्ही एकाच विंडोत काढू शकता. त्याच्यानंतर आपण पाहू अनोटेशन. अनोटेशन म्हणजे थोडक्यात ग्राफला काय करायचं, डेकोरेट करायचं. आता सायलॅब हा टूल प्रोव्हाइड करतो प्लॉट अनोटेट करण्यासाठी. आता त्याच्यात एक्स टायटल आहे. तर एक्स टायटल मध्ये तुम्ही 3 आर्ग्युमेंट देऊ शकता. त्याच्यात एक मेन टायटल देऊ शकता, एक्स ऍक्सिस देऊ शकता आणि वाय ऍक्सिसचे लेबल देऊ शकता. त्याच्यानंतर लिजंड म्हणजे काय, तर लिजंड म्हणजे तुमचे किती ग्राफ आहे त्याला वेगवेगळा कलर देऊन ते वरती आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर एक्स ग्रिड म्हणजे काय, तर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसच्या उभ्या रेषा आहेत त्याला म्हणायचं एक्स ग्रिड. आणि ऍक्सिसचं आपण लिमिट पण मॅन्युअली सेट करू शकतो. आता याचा बेनिफिट काय होतो, मेक प्लॉट सेल्फ एक्सप्लेनेटरी, हेल्प्स डिस्टिंग्विश मल्टिपल डेटा सेट, इम्प्रूव्ह व्हिज्युअल क्लॅरिटी अँड रिप्रेझेंटेड अँड रिपोर्ट्स अँड प्रेझेंटेशन. आता मी एक ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला सांगतो की याच्यात काय काय आहे. मग हे एक्झाम्पल पाहू आपण. आता आपण सिंपल ग्राफ घेऊ. x इज इक्वल टू e⁻x चा घेऊ. x इज इक्वल टू e⁻. मग ते काय करू आपण 0.1 to 10 घेऊ. त्याच्यानंतर y इक्वल टू एक्सपोनेन्शियल ऑफ x घेऊ. त्याच्यानंतर मी काय करतो, प्लॉट करतो x, y. मी एकदा हे रन करून पाहतो आणि मग आपण नंतर चेंज करू. तर हा ग्राफ असा आला. हा
आता मला काय करायचे, याच्याला टायटल ऍड करायचे. पहा, त्याच्यासाठी कमांड आहे एक्स टायटल. एक्स टायटल हा काय करतो, ग्राफचं टायटल देतो, त्याच्यानंतर एक्स ऍक्सिसचं टायटल देतो आणि त्याच्यानंतर वाय ऍक्सिसचं टायटल देतो. आता मी पहिल्या इन्व्हर्टेड कॉमात ग्राफचं टायटल ई रेस टू एक्स हे झालं. कॉमा देऊन एक्स ऍक्सिसचं टायटल, मग मी नाव काय देतो त्याला, एक्स ऍक्सिस नाव देतो. आणि नंतर हे जरी नाही दिलं, पहा मी एकच रन करून दाखवतो, तर हे फक्त पुढे टायटल येणार, वर ग्राफला इथं टायटल ग्राफ ऑफ ई रेस टू एक्स. आता मी हे जर पुढचे टायटल दिले एक्स ऍक्सिस, आणखी पुढचे टायटल दिले वाय ऍक्सिस, हे टायटल दिले. आता आपलं झालं एक्स टायटल. आता हे एकदा रन करून पाहू आपण काय झालं. तर पहा इथं एक्स ऍक्सिसला टायटल आला, वाय ऍक्सिसला टायटल आला, ग्राफला टायटल आला. आता मला ग्रीड द्यायची. आता मला काय द्यायची, ग्रीड. तर ग्रीड देताना आपण एक्स ग्रीड द्यावा लागते, एक्स GRID, आणि इथं आर्ग्युमेंट काहीच द्यायचे नाही, ओपन ब्रॅकेट ठेवायचं. आता हे झाले तुमचे ग्रीड, अशा स्वरूपात येते. आता लिजंड आपण पुढच्या एका ग्राफला देऊ. त्याच्या आधी आपण याच्यात प्लॉट करताना याच्यात आपल्याला काही चेंजेस करता येतात. आता पहा, मी जर इथं कॉमा देऊन डबल इन्व्हर्टेड किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला, तर हा ग्राफ तुमचा रेड कलर मध्ये येईल. हा जर मी एम दिला तर हा मॅजेंटा मध्ये येईल हा ग्राफ. तर याच्यावरून तुम्ही याचे कलर कंट्रोल करू शकता. आता मी इथं जर डॅश दिला, इथं जर मी डॅश दिला तर हा ग्राफ डॅश येईल. आता जर मी इथं डॉट डॅश दिला तर हा ग्राफ असा येईल, डॉट डॅश या स्वरूपात येईल. जे जे पॉइंट आहेत ते या स्वरूपात येतील. आता मी जर इथं जी दिला, इथं मग जी दिला तर हा ग्राफ ग्रीन मध्ये येईल. म्हणजे इथं तुम्ही याची कलर आणि डॅश डॉट हे कंट्रोल करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला आयडिया लक्षात येईल, वेगवेगळे ग्राफ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे करू शकता. आता हे जर पाहायचं कुठे हे कुठे आहे, तर इथं मी हा एक सेपरेट टेबल दिलेला आहे. आर स्टँड फॉर रेड, जी ग्रीन, बी ब्ल्यू, कॅन मॅजेंटा, येलो, ब्लॅक, व्हाईट. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे, डॅश दिली तर सॉलिड लाईन येणार, डबल डॅश दिली तर डॅश लाईन येणार, आणि कोलन दिलं तर डॉटेड लाईन येणार, आणि डॅश डॉट दिलं तर डॅश डॉट लाईन येणार. त्याच्यात मार्कर पण तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे सर्कल आलं तर तुम्ही सर्कल ओ दिला तर सर्कल येतील, प्लस दिला तर प्लस 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 प्लसचा ग्राफ येईल. जे पॉइंट आहे ना, जे पॉइंट आहे त्याला हा मार्कर द्यावा लागतो. म्हणजे हा एक्स दिला तर क्रॉस येईल, एस दिला तर स्क्वेअर, डी दिला तर डायमंड, असं दिलं तर वेगवेगळे तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. आता आपण हे ऍक्च्युली हे एक्झाम्पल पाहू. दोन प्लॉट आहेत, आपल्याला लिजंडचं पाहायचं आहे. तर हे पाहू, साइन आणि कॉसचा ग्राफ आहे, सेम प्लॉटवर दोन ग्राफ पाहिजे. एक्स इज इक्वल टू 0, 0.1, 2 स्टार. आपण 8 घेऊ, काही फरक पडत नाही. आता मला काय करायचं, y1 काढायचा. y1 इक्वल टू साइन ऑफ एक्स, y2 इक्वल टू कॉस ऑफ एक्स. त्याच्यानंतर काय करायचं, प्लॉट करायचा. प्लॉट दोन प्लॉट करायचे, एक्स कॉमा वाय. आता हा प्लॉट करताना आपण रेड कलरनी करू, हा रेड कलरनी करू, आणि हा डॅश लाईनचा करू, हा डॅश लाईनचा करू. त्याच्यानंतर पुढचा प्लॉट करू, प्लॉट एक्स कॉमा y2 आणि हा y1. हा करताना कसा करू आपण, ब्ल्यू डॉटेड करू. हा कसा करू, ब्ल्यू डॉटेड करू. आता पहा, हे दोन ग्राफ झाले. आता आपल्याला काय करायचं, टायटल द्यायचं. आधी हे दोन ग्राफ ड्रॉ करून पाहू आपण. तर पहा, हे दोन आले. आता जो y1 म्हणजे साइन एक्सचा
रेड कलरचा डॅश आला आणि ब्ल्यू कलरचा डॉट हा कॉसचा आला. आता मला याला टायटल द्यायच्यात, एक्स टायटल. तर टायटल कसे द्यायचे, इन्व्हर्टेड कॉमात ग्राफ द्यायचा. म्हणजे मी म्हणतो ग्राफ ऑफ साइन अँड कॉस, हे ग्राफला टायटल दिलं. आता एक्स ऍक्सिसला टायटल देतो एक्स, मी एक्सच देतो फक्त. नंतर वाय ऍक्सिसला देतो वाय हे टायटल देतो. हे झाले तुमचे एक्स टायटल. आता काय करायचं, लिजेंड द्यायचे. लिजेंड म्हणजे काय, पहिला ग्राफ आहे त्याला नाव काय द्यायचं, दुसरा ग्राफ आहे त्याला नाव काय द्यायचं. याचे पोझिशन पण ठरवता येतात. तर कमांड काय आहे, लिजेंड इन्व्हर्टेड कॉमात. तर पहिला जो ग्राफ काढलाय आपण प्लॉट, त्याला आपण काय नाव देऊ, साइन एक्स देऊ. आपण कशाचा काढलेला आहे, साइन एक्सचा. म्हणजे त्याला नाव देऊ साइन ऑफ एक्स. आणि कॉमा देऊन दुसरा जो आहे तो हा काय, कॉस ऑफ एक्स. हा असा ग्राफ झाला. आता हे जे लिजेंड, आणि वाटलं तर काय ऍड करू, एक्स ग्रिड. ह्या लिजेंडला आपण कोणत्या पोझिशनला हलवायचं ते पण ठरवू शकतो. आता आपण हा ग्राफ प्लॉट करू. तर पहा, तर वर टायटल आलं साइन अँड कोसचा ग्राफ, त्याच्यानंतर एक्स ऍक्सिसला एक्स, वाय ऍक्सिसला वाय, ह्या ग्रीड लाईन आल्या. हे काय आलं, त्याची लिजेंड आलं. म्हणजे लिजेंडवरून ग्राफ कळतो कोणता कुणाचा आहे, हे व्यवस्थित जमतं. त्याच्यानंतर पाहू आपण 3D प्लॉटिंग. त्याच्यानंतर पाहू आपण 3D प्लॉटिंग. जसं 2D प्लॉटिंग असतं तसंच असतं 3D प्लॉटिंग. तर 3D प्लॉटिंग ऍक्च्युली एक फंक्शन असतं, त्याच्यात दोन अननोन आणि एक नोन म्हणण्यापेक्षा एक डिपेंडंट व्हेरिएबल असतो. तर याच्यासाठी प्लॉट 3D हे फंक्शन वापरलं जातं. तर याच्यात तुम्ही सरफेस प्लॉट करू शकता. तर हे मल्टी डायमेन्शन साठी हे चांगले आहे. त्याचा बेसिक सिंटेक्स आहे प्लॉट 3D. तर याच्यात काय होतं, एक्स कॉमा वाय कॉमा झेड. तर हे एक्स वाय झेड हे व्हेरिएबल आपल्याला करावं लागतात. तर हे आपल्याला ऍक्च्युली फाइंड आउट करावं लागतात आणि मग ते आपण करू शकतो. तर पहा, एक्स वेक्टर ऑफ एक्स ऍक्सिस व्हॅल्यूज, त्याच्यानंतर वाय हा वेक्टर आहे वाय ऍक्सिसच्या व्हॅल्यूचा, आणि झेड हा मॅट्रिक्स ऑफ झेड व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू एक्स वायच्या पेअरचा. आता याच्यासाठी काही स्टेप आहेत त्या बघू आपण. सुरुवातीला एक्स आणि वाय हे वेक्टर डिफाइन करायचे. आधी आपण एक्स करायचं फक्त, आता दोन वेक्टर डिफाइन करायचे स्टार्ट एंड पॉइंट करून. त्याच्यानंतर मेश ग्रीड क्रिएट करायची, एक्स वाय ची मेश ग्रीड काय करायची, क्रिएट करायची. आणि त्याच्यावरून एक्स कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय हे मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर झेड ची व्हॅल्यू कॉम्प्युट करायची. त्याच्यानंतर झेड ची व्हॅल्यू कॉम्प्युट करायची आणि तो झेड तयार करायचा. नंतर ऍक्च्युली प्लॉट करायचा आणि मग टायटल वगैरे जसं आधी आपण ऍड केलं तसं करू शकतो. आता आपण पहा हे फंक्शन पाहू. तर आपण सिंपल सरफेस प्लॉट करू. तर एक्स ऍक्सिस घ्यायचा, वाय ऍक्सिस घ्यायचा. मग आपण एक्सच घेत होतो. त्याच्यानंतर काय करायचं, ही मेश ग्रिड तयार करायची. हे स्मॉल एक्स वाय ला कॅपिटल एक्स वाय मध्ये कन्वर्ट करायचं आणि फंक्शन घ्यायचं. झेड इज इक्वल टू तुम्हाला जे वाटतं ते फंक्शन घ्यायचं. इथं कोणतं आहे, साइन एक्स प्लस कॉस वाय हे फंक्शन घ्यायचं आणि त्याला काय करायचं, प्लॉट करायचं. नंतर तुम्ही एक्स टायटल देऊ शकता, लिजेंड देऊ शकता. आता एकच फंक्शन असल्यामुळे लिजेंड द्यायची काही गरज नाही. तर ही मेश ग्रिड तयार करावं लागते, एवढं महत्वाचं आहे. आता मी हे फंक्शन लिहितो. आता मी एक्स घेतो, एक्स इज इक्वल टू 0 कोलन स्टेप घ्यायची. आता इथं थोडीशी कमी स्टेप घेऊ कारण हा 3D ग्राफ आहे. मोठं जास्त छोटी घेतली तरी ही काही अडचण नाही. मी घेतो हे 5 पर्यंत. नंतर वाय पण सेम घेतो 0 कोलन 0.5 कोलन 5. हे झालं. त्याच्यानंतर आपण मेश ग्रिड तयार करू. त्याच्यानंतर मेश ग्रिड तयार करायची. कशी करायची, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॅपिटल एक्स कॉमा कॅपिटल वाय विच इज इक्वल टू मेश ग्रिड ऑफ, हे जे एक्स वाय आहेत ते त्याची मेश ग्रिड तयार करायची आपल्याला, म्हणजे तो सरफेस. आणि त्याला काय करायचं, त्याच्यावर काय करायचं, झेड ऍक्सिस डिफाइन करायचं आणि त्याला काय करायचं, प्लॉट कॅपिटल झेड डिफाइन करायचा
मग ते फंक्शन कोणतं आहे ते घेऊ आपण. साइन ऑफ, इथं घेताना काय करायचं, एक्स ही इमेज ग्रीड तयार केली ते घ्यायचं, प्लस झेड डिफाईन करताना कॉस ऑफ वाय. आता काय करायचं, हा ऍक्च्युली प्लॉट करायचा. याचं सिंटेक्स काय आहे, प्लॉट 3D. आणि प्लॉट करताना काय, जो ओरिजिनली स्मॉल एक्स होता तो वाय होता तो, आणि नवीन डिफाईन केलेला झेड. तर आधी हा प्लॉट करून पाहू आपण आणि मग त्याला टायटल देऊ. तर हा असा ग्राफ झालेला आहे. तर याला झूमही करता येतो. इथं एरिया आपण झूम करू शकतो. हे एवढा एरिया आपण काय करू शकतो, झूम करू शकतो. हे ओरिजिनल पुन्हा ग्राफ झाला. हे वेगवेगळे आहेत. हा ओरिजिनल व्ह्यू आहे, काही चेंज केला तर, आणि याला रोटेट करता येतो. इथं इकडे इकडे आपण सरकू शकतो थोडासा. अशा प्रकारे हा 3D ग्राफ जनरेट झाला. आता याला टायटल पण देता येतात. आता इथं टायटल देताना मला ग्राफला द्यावं लागेल एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला. मी आता शॉर्टकट मध्ये देतो एक्स टायटल. मी टायटल देतो ग्राफ, नंतर एक्स ऍक्सिसला देतो एक्स, वाय ऍक्सिसला देतो वाय, आणि झेड ऍक्सिसला देतो झेड. आता हे रन केलं तर पहा इथे येईल, ग्राफ येईल, एक्स ऍक्सिसला एक्स, वाय ऍक्सिसला वाय आणि झेड ऍक्सिसला झेड. अशा प्रकारे तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करू शकता. याचं आणखी एक एक्झाम्पल पाहू. तर हा पॅराबॉलाइड ड्रॉ करू. तर -5 to 5 आणि 0.5 इन्क्रिमेंट घेऊ आणि सेम तसंच करू आपण. आणखी एक्झाम्पल आहे पुढचं. एक्स घ्यायचा 0.5 सॉरी -0.5 कोलन 0 कोलन 0.5. त्याच्यानंतर वाय घ्यायचा तोच, वेगळा घेतला तरीही चालतो, 0.5 0 एक मिनिट हा 5 -5 0.5 इन्क्रिमेंट आणि हा 5. सेम वाय साठीच ते करू. त्याच्यानंतर एक्स वाय ची मेश ग्रीड बनवायची. कॅपिटल एक्स कॉमा कॅपिटल वाय इक्वल टू मेश ग्रीड कशाची, स्मॉल एक्स स्मॉल वाय. त्याच्यानंतर झेड इक्वल टू प्लॉट करू आपण. आता ह्या कॅपिटल करायचं एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर करताना मगाच्या सारखं नाही करायचं, प्रत्येक इलेमेंटचा हा मॅट्रिक्स आहे थोडक्यात. वायचा दुसरा पॉवर. आणि आता काय करायचं, प्लॉट करायचा. प्लॉट 3D एक्स कॉमा वाय कॉमा झेड. तर अशा प्रकारे हा आपला पॅराबॉलाइडचा ग्राफ येईल. हे अशा प्रकारे आपण ग्राफ करू शकतो. तर याचे काही फीचर आहे, इंटरॅक्टिव्ह 3D रोटेट झूम पण करता येतो, कस्टमाइज अपीअरन्स करता येतं 3D मध्ये, मॅथमॅटिकल व्हिज्युअलायझेशन, आयडियल फॉर फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल, इंजिनिअरिंगचं ऍप्लिकेशन याच्यात येतं. तर टिप काही आहे 3D प्लॉट करताना, तर एक्स वाय ची मेश ग्रीड आवश्यक आहे. त्याच्यानंतर ऍडजस्ट टेप साइड ऑफ वेक्टर कंट्रोल टू स्मूथनेस ऑफ सरफेस, आणि टायटल देणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारे या व्हिडिओत आपण 2D प्लॉटिंग 3D प्लॉटिंग पाहिलेली आहे.
धन्यवाद.